मेस्सी, रोनाल्डो गेली 2 दशकं फुटबॉलच्या विश्वावरती अधिराज्य गाजवणारे हे 2 दिग्गज. 2026च्या विश्वचषकात दोघंही 6व्यांदा मैदानात उतरले, कदाचित शेवटच्या वेळी. सगळ्या जगाचं लक्ष दोघांवरच खेळलं असताना पोर्तुगाल स्पर्धेतून बाद झाला. रोनाल्डोचा स्पर्धेतला प्रवासही थांबला. मेस्सीनं मात्र आपल्या लाजवाब नजाकत भरल्या खेळानं आपली जादू अंतिम सामन्यापर्यंत राखली. मात्र शेवटच्या सामन्यात स्पेननं अशी काही सांघिक खेळी केली की सारे तारे स्तब्ध झाले. फुटबॉलला नवा विश्वविजेता मिळाला आणि नव्या युगाची चाहूल देखील लागली. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवरती स्पेननं अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. पण ही कहाणी फक्त एका अंतिम सामन्याची नाही. थोडा इतिहास पाहूयात. 1904मध्ये पॅरिसमध्ये अवघ्या 7 देशांनी फिफाची स्थापना केली. आज सदस्य आहेत तब्बल 211 देश, संयुक्त राष्ट्रांपेक्षाही जास्त. फुटबॉल आता फक्त खेळ राहिलेला नाही, तो देशांच्या प्रतिष्ठेचा, अब्जावधी डॉलरच्या अर्थकारणाचा आणि सॉफ्ट पॉवरचाही भाग बनला आहे. यंदाचा विश्वचषकही इतिहास घडून गेला. पहिल्यांदाच 48 संघ, तब्बल 104 सामने आणि अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या 3 देशांचं संयुक्त यजमानपद. हा सामना होता 2 शैलींमधला, युरोप आणि दक्षिण अमेरिका यांच्यातल्या. युरोप खेळतो डोक्यानं, शिस्त, रणनीती आणि अचूक पासिंग त्याचं प्रतिनिधित्व करत होता स्पेन. तर दक्षिण अमेरिका खेळतो काळजानं, कौशल्य, ड्रिबलिंग आणि बेधडक आक्रमण त्यांचं प्रतिनिधित्व केलं अर्जेंटिनानं. एक बाजू बुद्धिबळ खेळत होती, दुसरी रांगडेपणाचा कस लावत होती. पण शेवटी जिंकला तो संयम, सांघिक शिस्त. अतिरिक्त वेळेतल्या 106व्या मिनिटाला फेरान टोरेसनं गोल केला आणि स्पेन दुसऱ्यांदा त्यानं विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. स्पर्धेत अनेक तारांकित खेळाडूंचा बोलबाला होता, त्यातल्या काहींनी ते सिद्ध केलं. पण बरोबरीनं नवे तारे आपल्या कामगिरीच्या जोरावर पुढे आले. स्पेनचा रॉड्री ठरला सर्वोत्तम खेळाडू, त्यांचाच गोलरक्षक उनाय सायमनला मिळाला गोल्डन ग्लोब. पाऊ कुबारसी ठरला सर्वोत्तम युवा खेळाडू, तर फ्रान्सच्या किलियन एम्बापेनं 10 गोल्सचं गोल्डन बूट जिंकत विश्वचषक इतिहासामध्ये सर्वाधिक 22 गोल करण्याचा नवा विक्रमही त्यानं आपल्या नावावरती केला. संपूर्ण स्पर्धेत स्पेनचा इतका बचाव चांगला होता की सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना मिळून केवळ 1च गोल करता आला. स्पेननं बचावाचा नवा मापदंड निर्माण केला. जगभरातून कौतुक झालेल्या या स्पर्धेला शेवटी थोडंसं गालबोट पण लागलं. अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंच्या गैरवर्तनामुळे वाद निर्माण झाला. खेळ संपला, पण भावना अजूनही शांत झालेल्या नव्हत्या. आणि आता प्रश्न भारताचा. एकेकाळी आशियाई सुवर्णपदकं, ऑलिम्पिकची उपांत्य फेरी आणि विश्वचषकात खेळण्याची संधी, इतका समृद्ध इतिहास असलेला भारत आजही विश्वचषकाच्या मुख्य फेरीपासून दूर आहे. मात्र प्रयत्न सुरू आहेत. AIAFFचं व्हिजन 2047, महाराष्ट्राचं प्रोजेक्ट महादेव, मुंबईत उभं राहत असलेलं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र ही सगळी आशेची चिन्ह आहेत. विश्वचषक संपला, स्पेननं करंडक उंचावला. आता प्रश्न भारतासमोर आहे. भारतात फुटबॉलच्या प्रेक्षकांची संख्या वाढते, मात्र एक दिवस विश्वचषकाच्या मैदानात भारतीय खेळाडू कधी उतरणार, तो दिवस लवकर यावा ही सदिच्छा